गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस खरंच एक खूप दिवसानंतर चांगल्या गोष्टी झाल्यात आणि त्या पद्धतशीर झाल्या, सिस्टमॅटिक झाल्या, त्यामुळे चांगले प्रॉफिट आले. माझ्या मुलांचे पण चांगले प्रॉफिट आले. आता मुलांचे चांगले प्रॉफिट आले हे त्यांनी स्वतःहून दाखवून दिलंय की यस, आता आम्ही सक्षम झालोय आणि आम्ही आता स्वतः ट्रेडिंग करायला लागलोय. त्यामुळे त्यांचे खूप आभार, धन्यवाद. तुम्ही कुठल्या नवीन गोष्टीसाठी तयार आहात, मार्केटमध्ये कुठल्याही गोष्टी घडू दे, तुम्ही सक्षम आहात त्याला टॅकल करणं आणि समजवणं. ओके, आज माझा लाईव्ह चालू होता. तुम्हाला माहिती आहे की माझा लाईव्ह चालू झालाय कालपासून 1 महिन्यासाठी, जो 8व्या बॅच साठी आम्ही करतोय. ओके, त्यामुळे सगळे प्रो ट्रेडर्स, फॅमिली मेंबर्स, बाकीची लोक पण जॉईन होतात. आम्हाला 2-3 वर्ष जुनी लोक त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात, क्लिअर ट्रेडिंग करतात. आणि त्यानंतर असा विषय आला, तुम्ही जर बघाल ना तर फॅमिली बॅच मध्ये रिटेस्टिंग सांगितले मी की मार्केट जर या लेवलला आलं, 520 ची लेवल जर तोडली, जी आपण काल लेवल डिस्कस केली होती, जर तोडली तर मार्केट रिटेस्टिंग केल्यानंतर मार्केट आपल्याला या लेवल पर्यंत नक्कीच काय नाही काहीतरी देऊ शकेल. आणि तसंच झालं. तुम्ही जर बघाल त्यानंतर एक छोटासा पुट घेतलेला मी, ओके, जो 100 ला होता, नंतर 140 160 चा टार्गेट होता. तो टार्गेट नंतर हिट झाला. बघा तुम्ही रिटेस्टिंग केलेलं तसं इकडनं टार्गेट हिट झाला. हा पहिला प्रॉफिट झाला. त्यानंतर दुसरा प्रॉफिट तुम्ही बघाल तर हा 160 पर्यंत गेलाय. आणि त्यानंतर हा तर पुट साइड खालच्या साईडला होता. त्यानंतर अशी गोष्ट आली की मार्केट एका लेवलला इथे खूप थांबत आहे आणि हा काहीतरी डब्ल्यू पॅटर्न बनवत आहे. पीसीआर रेशो पण जरासा पॉझिटिव्ह चाललेला आहे आणि एक स्कॅल्पिंग होऊ शकते आणि 0-0 कॉल होऊ शकतो. 40च्या वरती कॉल घेतलेला तुम्ही बघू शकता. 24,500चा कॉल 40 ला होता. 50 झटकन देऊन 60 दिले. त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या. आता त्या कशा घडल्या ते तुम्ही बघू शकता. इथे काय झालं एक्झॅक्टली, तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला, इथे समजून घ्या. बघा, मार्केट इथे बंद झालं, ठीक आहे, मार्केट इथे बंद झालं. त्यानंतर आपण इथे छोटी स्कॅल्पिंग केली, हरकत नाही, ज्या गोष्टी घडल्यात. पण ही किती घटना घातक असू शकते किंवा किती रिस्की आहे हे तुम्हाला दाखवून देतो मी. बघा, मार्केट आता 500च्या लेवलला आहे, ठीक आहे. आता जर मी 500चा कॉल घेतला असेल, 500चा कॉल घेतला असेल, तर मग कॉल 700ला बंद जर कॉलिंग प्राइस झाली, मग हा इन द मनी झाला, म्हणजे 100 पॉईंटची रॅली झाली इकडनं, तर मला पॉईंट भेटलं पाहिजे. ओके, 600 714ला झालाय, ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवतो 600चा कॉल आणि 600चा पुट दोन्ही लावला. तर 600चा कॉल जर झाला आणि मार्केट जेव्हा किती पॉईंट वरती गेले मापून बघा, इकडनं लगभग 150 पण मार्केट वरती गेले अंदाजे, ठीक आहे. तर 150 पॉईंटला मला इथे 25-30 पॉईंट तरी भेटले पाहिजे. ते 150 बदली मध्ये 30-40 पॉईंट तरी भेटले पाहिजे. काय झाले, कॉल तुमचा खाली आला. आता हा विषय चुकीचा आहे, कारण का जर तुम्ही कॉल घेतलाय आणि मार्केट वरती झाले तर मार्केटचा कॉल झाला पाहिजे होता, हा डायरेक्टली ब्लास्ट झाला पाहिजे होता. खूप सुंदर, पण तो खाली आला. जेव्हा मार्केट वरती जाते तर मी कॉल घेतला, तो खाली आला आणि पुट अजूनच खाली आला. 150 वर डायरेक्टली बघा, 150 पॉईंट राहिलेले, 150 वर डायरेक्टली 0 झाला. याचा अर्थ काय, म्हणजे तुम्ही कॉल साठी पण काय करू शकत नव्हते आणि पुट साठी पण काय करू शकत नाही. ही लाचची रॅली झाली. याचा अर्थ काय, जे सीएस ते झालंय किती घातक असू शकतं हे तुम्हाला कळलं तर तुम्ही चांगली स्ट्राईक प्राइस नाही घेतलात तर. आणि स्ट्राईक प्राइस घेतलात तरी याची क्लोजिंग तर 150-200 पॉईंट होते. आता मी 150-200 पॉईंट का होते सांगितलं, कारण का काल पण हाच विषय होता आपला, आज पण हाच विषय होता की प्रो लोकांना, रिटेल लोकांना चांगला फायदा होईल. कुठे फायदा होतोय, फायदा कुठे होतोय, तुम्ही 3:15ला मार्केट बंद करताय, बरोबर आहे, एक पण कॅन्डल हलत नाही. त्यानंतर एक वरती एक असा मोठा दांडा उभा करताय. उद्या काय होईल, इथे रेड कलरचा मोठा दांडा उभा होईल, जो लगभग असा असू शकेल. याचा अर्थ काय आहे की मार्केटमध्ये आता जराशी व्हॉलॅटिलिटी आहे. समजण्यासाठी गोष्ट खूप जरा कठीण जात आहे. आस्ते आस्ते सगळं सेटल होईल. कधी कधी काय होतं ना की हे जे सेटिंग नवीन असतं तेव्हा सेटल व्हायला टाइम लागतो. तर ह्या गोष्टी सेटल होती, पहिले 200 पॉईंट 150 पॉईंट, उद्या 50 पॉईंट, नंतर सगळं बरोबर येईल टाइमवरती. पण मग आपण काय करायचं, आपण आपला सेटल सोडायचा नाही, आपला टेक्निकल बरोबर चालेल. 3:15 नंतर खेळायचं नाही ना. आमच्या मुलांना आणि मी स्वतः 3-5 नंतर या 3च्या नंतर मी खेळतच नाही कधी, कारण का खूप वर्ल्ड असते.
कुठे ऑर्डर लागतात तुम्हाला कळणार पण नाही. मार्केट व्हॉलेटाईल असतं, वर खाली स्टॉपलेस हंडिंग असतं, सगळ्या गोष्टी असतात. तर माझ्या मुलांना माहिती आहे, आम्ही 3 जण खेळत नाही. खूप लोकांचे चांगले प्रॉफिट्स आले आहेत, मी स्वतः बघितलंय. की बरं वाटतं की अशा पद्धतीमध्ये जेव्हा नवीन गोष्टी घडतात, तरी पण एक गोष्टी आपण एक चांगल्या पद्धतीमध्ये, चांगला एक्सपिरियन्स, चांगलं शिकून जर आपण काहीतरी करत असू, तो योग्य मार्ग आहे. ठीक आहे, चला येऊया उद्या मार्केट काय करते, आपण हे विषय बंद करूया आणि आपल्या मार्गाला येऊया. डेली वरती तुम्ही जर बघाल ना 5 मिनिटावरती, तर ह्या स्विंग हाय स्विंग असं आपण काय करू शकत नाही. कारण का हे जेवढं बरोबर आहे तेवढं ते चुकीचं वाटतं. कारण का बघा ना, काल पण असंच झालं, नंतर खाली मार्केट आलं आणि आपल्याच लेवलला खोललं. मग सीएससी ची काय गरज होती? माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का बघा जरा. जर एवढ्या मोठ्या रॅली नंतर परत मार्केट त्याच लेवलला आलंय, ठीक आहे, तर मग फायदाच काय गोष्टीचा ना. ठीक आहे, तुम्ही कुठे आळा घालताय, कुठे स्टेबल करताय मार्केटला, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ह्याच्यावरती अजून गोष्ट तुम्ही जर बघाल ना, कालच्या गोष्टीमध्ये फक्त 1200 करोडचा उलाढाल झालेले आहेत. एवढा मोठा मार्केट आहे आपला आणि फक्त 1200 करोड मध्ये हे लाखची बाईंग मध्ये मार्केट 200 पॉईंटची रॅली करत असेल, तर काय गोष्टी किती घातक आहेत हा तुम्ही विचार करा. म्हणजे काय इंडियन स्टॉक मार्केट जे आज एका चांगल्या जगप्रसिद्ध 5व्या 6व्या नंबरला, 4थ्या नंबरला, पहिल्या नंबरला असू दे, कुठल्या नंबरला असू दे, पण करोडो पैसा येतोय, करोडो पैसा, आणि 1200 करोड मध्ये फक्त मार्केट हलतंय, ते पण 200 पॉईंट. काहीतरी गडबड आहे. परत हा विषय राहू दे. मी विषय तुम्हाला काय सांगतो, कारण का तुम्हाला या गोष्टीबद्दल माहिती असली पाहिजे की स्टॉक मार्केट फक्त टेक्निकल नसून बाकी आसपास काय घडतंय या गोष्टीवरती पण चर्चा झाली पाहिजे. ठीक आहे, चला येऊया आता आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती आणि बघूया एक्झॅक्टली काय करते मार्केट. ठीक आहे, बघा मार्केटनी एक लेवल जी होती गॅप अपची ती भरून काढलेली आहे, बरोबर. आणि माझ्या मते हा एक रिट्रेसमेंट असू शकतो. तरी माझी चांगली गोष्ट आहे, कारण 500 ची एक लेवल होती, एक 650 लेवल होती, एक 800 ची लेवल आहे. ठीक आहे, इथे मार्केटने असं काही केलं नाही, त्यामुळे मी या लेवल पकडत नाही. पण हा जो पॅच आहे मार्केटने केलेला आहे, मार्केटने एकदा अप्पर रेसिस्टन्स स्ट्रेच करून परत खाली सपोर्ट घेतलाय आणि मार्केट वरती जाण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे मी जरासा उद्या पॉझिटिव्ह राहणार आहे. आता खूप लोकांचं म्हणणं आहे, सर ही भरले मग ही भरायला येईल काय? नाही, काय काय गॅप सुटतात, त्या सुटल्या तरी चांगल्या आहेत, कारण का त्या पद्धतीमध्ये जर मार्केट चालत असेल ना तर चांगली गोष्ट आहे. आपण जरा एक तासात येऊया आणि काय पॅटर्न बनतोय तो बघूया. ओके, मी तुम्हाला हे पण सांगितलं की डब्ल्यू पॅटर्न जो बनलेला आहे तो सक्षम झालेला आहे. ठीक आहे, आता हा जो पॅटर्न आहे ना, इथे येऊन रिटेस्ट करतोय, म्हणजे परत एक पॉझिटिव्ह पॉईंट माझ्यासाठी भेटलेला आहे. चार्ट पॅटर्न गोष्ट आहे ना, जगात अस्तित्वात आहे, याच्यावरती गोष्टी लोक कमवत आहेत. ठीक आहे, दुसरी गोष्ट, जर मार्जिन बघू ना आपण, तर एक असा पॅटर्न मला दिसत आहे जो वाईड आहे. ओके, दुसरी गोष्ट अजून, डेली वरती जर आपण मी येतोय ना, तर ह्या कॅन्डल मध्ये अनालाइज करायला जरा असं मला त्रास होऊ शकतो. कारण का बघा ना, क्लोजिंग जी आहे ना ही 774 ची 75 ची, ही बरोबर आहे का चुकीचे आहे तुम्ही ठरवा. त्यामुळे टेक्निकल तुम्ही काय करू शकत नाही. क्लोजिंग जर मला एक्झॅक्ट भेटली असती, रिट्रेस भेटला असता तर समजलं असतो. पण मला ओव्हरऑल कॅन्डल बघून जी आजची आहे त्याच्या मला असं वाटतंय की इकडनं बाहेरचा एक मोठा मोका भेटणार आहे बाहेरसाठी. कारण का इथे बघा टेस्टिंग झालेली आहे इथे. मग उद्या इथे एक ग्रीन कॅन्डलची मला अपेक्षा आहे, जी लगभग 780 800 पर्यंत जाऊ शकते, बरोबर आहे. तर मग उद्यासाठी पॉझिटिव्ह आहे. तर मग उद्या काय करायचं, उद्या काय करायचं, सिंपल गोष्ट आहे, बघून घ्या. पुढे जास्त मोठा बनवत नाही, कारण बुधवारचा दिवस आहे, आपल्या लेवल्स आहेत ना. बघा, बाईंग करायची तर लगभग मला माझ्या मते 740च्या वरती मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर मार्केट डायरेक्टली बुल रन देऊन टाकेल उद्याच्या उद्या. किती? 24,740च्या वरती. ठीक आहे, आता हा जो पॅटर्न आहे ना, हा पॅटर्न काढून टाकूया, कारण या पॅटर्नचं काम झालेलं आहे. ब्रेकआउट सगळं जे आहेत ते गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे, दुसरी गोष्ट, जर मला खाली काय करायचं आहे, तर मी लगभग 520च्याच खाली करेन. का? कारण का माझ्याकडे लेवल्स लागलेले आहेत. इथे एक माझी लेवल लागलेली आहे. ओके, 24,000
520च्या 24,520च्या खाली करेन मी जेव्हा मार्केट रिट्रेस देईल तेव्हा. ठीक आहे. त्यानंतर माझा पहिला टार्गेट असेल 420. त्यानंतर माझा टार्गेट असेल डायरेक्टली 350, जो आपला पहिल्यापासून टार्गेट आहे, कारण का लेवल्स लागलेले आहेत. मी ते सांगतो की लेवल्स आर इम्पॉर्टंट. मी आज खूप गोष्टी सगळ्यांना समजलं. माझा आता पण अजून एक बॅच चालू, आता लाईव्हचा बॅच असणार आहे, जो दुपारी पण असतो 2-3 तास, आणि आता पण असतो FNOचा. 1 महिना मी लाईव्ह घेतो, त्यामुळे विशेष नाहीये. ओके. माझा टार्गेट आता लगभग 780 पर्यंत नक्कीच असणार आहे. ओके. खूप क्लिअर आहे, खूप क्लिअर आहे. मार्केट आपल्या पद्धतीमध्ये चाललेलं आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही अडकू नका. उद्या 5 तारीख आहे. ठीक आहे. त्यानंतर सनसेक्सची एक्सपायरी आहे. उद्याच्या दिवशी मार्केट ह्या झोन मध्ये सस्टेन झालं तर समजा की इकडनं बाहेरची ताकद लावलेली आहे. ठीक आहे. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला जरासा प्रॉब्लेम होत होता 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत, ते आता निघून गेलेले आहेत. नवीन रूल आलेले आहेत. आपण असाच विश्वास करूया की हा जो रूल घडलाय तो चांगल्या गोष्टीसाठी घडलाय, आणि चांगलं बघूनच करूया. कारण का हर वेळा नेगेटिव्ह गोष्ट, काही हे चुकीचं आहे, बरोबरच नाही, हे बोलण्यापेक्षा त्या गोष्टी ज्या घडल्यात त्याच्यावरती उपाय काढणंच म्हणजे आपलं तरक्की करणं आहे. हे आपल्यामधला जो खरा ट्रेडर आहे तो जागवणं आहे. त्यामुळे इथे कंप्लेंट करत बसू नका. मी पण कंप्लेंट करत नाहीये, फक्त तुम्हाला माहिती देतोय की या गोष्टी तुम्ही करताय, कुठल्या गोष्टीवरती करताय, की ही गोष्ट बघून करताय की टेक्निकल वरती करताय, हे इम्पॉर्टंट आहे. तुमचा अभ्यास, एक्सपिरियन्स, ह्या एका गोष्टीने माझं एवढ्या वर्षाचं करिअर, माझा एवढा एक्सपिरियन्स वाया जाणार नाहीये. कमवले ना, आज पण कमवले. 3:15 नंतर आम्ही खेळणार नाही. प्रॉब्लेम काय, मला एवढी लालच नाहीये की उद्या काय होणार आहे, काय नाही होणार ते बघण्यापेक्षा मी आता काय चाललेलं आहे ना याच्यामध्ये मी बघतो. उद्या मला दोन भाकरीचे घास भेटतील की नाही भेटतील यासाठी मी आजचा दिवस खराब नाही करू शकणार. हा, पण उद्याच्या भाकरीसाठी मी आजची मेहनत सोडणार नाही. जी मेहनत मला करायची नाही करणार नाही. आपण असंच करलं पाहिजे ज्यांनी आपल्याला मेहनत, आपली इच्छा आणि आपली ताकद जेव्हा तुम्ही दाखवाल तेव्हाच एक चांगली ट्रेडर बना. ठीक आहे. तर उद्या दिवशी तुम्हाला लेवल्स क्लिअर सांगितलेले आहेत, समजून घ्या. सकाळ सकाळ एक चांगला मुवमेंट येऊ शकतो, कारण इथे क्लोजिंग भेटल्यावर जसं आज झालंय, कसं माहिती काय, मॅनिप्युलेशन खूप गोष्टी होतं. सायकोलॉजी की उद्या काल जर मार्केट 200 पॉईंट गेलं आणि मार्केट डायरेक्टली खाली आले, तुम्हाला असंच वाटेल की अरे मार्केट आता परत खाली गेली ह्या लेवलला. तर असं पण होऊ शकतं, पण बहुतांश उद्या जरासं पॉझिटिव्ह मार्केट खुलण्याच्या कगारवरती आहे. नेगेटिव्ह मार्केटसाठी मी जाणार नाही, कारण की एवढा बुल रन दिल्यानंतर मार्केट खाली येणार जरा शक्य वाटत नाहीये. जिथपर्यंत मोठ्या गोष्टी घडत नाहीत, या गॅप डाऊन, खूप मोठा गॅप डाऊन होत नाही 200-250 पॉईंटचा, तिथपर्यंत पण अशी कुठली खबर नाही, काय नाहीये. त्यामुळे मार्केट स्थिर आहे, मार्केट बरोबर चाललंय. हेच गृहीत धरून आपण येणाऱ्या भविष्याचा आपला इतिहास घडवूया, आपण चांगले ट्रेडर बनवूया. ठीक आहे. तर व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजच्या पुरती एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.